Welcome student. In this lecture we see the chapter 7 lenses by शीतल तावरे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण चॅप्टर 7वा लेन्स भिंग व त्याचे उपयोग पाहणार आहोत. Lenses. A lens is a transparent medium bounded by the two surfaces. Lens is a transparent medium bounded by two surfaces and they have the two types, convex lens and concave lens. Convex lens, the lens having its two surfaces puffed up outward, is called convex lens, and the concave lens, the lens having its two surfaces spherical on the inside, is called concave lens. विद्यार्थी मित्रांनो, भिंग हे दोन पृष्ठभागांनी बनलेले असे पारदर्शक माध्यम आहे. त्याचे दोन प्रकार पडतात, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. बहिर्वक्र भिंग हे मधल्या भागामध्ये फुगीर असते, त्याला आपण बहिर्वक्र भिंग असे म्हणतो. आणि जे भिंग हे मधल्या भागामध्ये आतमध्ये झुकलेले असते म्हणजेच गोलीय असते, त्याला आपण अंतर्वक्र भिंग असे म्हणतो. आपण उच्चार करताना सुद्धा कॉन्व्हेक्स वेक्स म्हणताना आपलं टंग ही बाहेरच्या बाजूने झुकते म्हणजेच मधल्या बाजूला फुगीर असलेल्या लेन्सला आपण कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो. हे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे. तसंच कॉन्केवचा पण उच्चार करताना टंग आपली आतल्या बाजूने झुकते म्हणजेच मधल्या भागामध्ये आतमध्ये जो गोलीय भाग असतो त्याला आपण कॉन्केव लेन्स असं म्हणतो. ही ट्रिक आपण लक्षात ठेवण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ लेन्सेस, बाय कॉन्व्हेक्स लेन्स अँड डबल कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स हॅव द थ्री टाइप्स, बाय कॉन्व्हेक्स अँड डबल. बाय मीन्स टू, म्हणजे दोन्ही बाजूने ज्यांचा मधला भाग हा फुगीर असतो त्याला आपण बाय कॉन्व्हेक्स किंवा डबल कॉन्व्हेक्स म्हणतो. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह मिनिस्कस आणि तिसरा आहे प्लॅनो कॉन्व्हेक्स. प्लॅनोमध्ये एक बाजू ही प्लेन असते आणि दुसरी कॉन्व्हेक्स असते. त्याच्यानंतर पहा आपण कॉन्व्हर्जिंग लेन्सेस आणि डायव्हर्जिंग लेन्सेस म्हणजेच कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव प्रत्येकाचे तीन तीन टाईप आहेत. पहा, डबल कॉन्व्हेक्स दोन्ही बाजूने फुगीर आहे. प्लॅनो कॉन्व्हेक्समध्ये एक बाजू प्लेन आणि दुसरी फुगीर आहे. तर कॉन्व्हर्जिंग मिनिस्कसमध्ये एक बाजू ही बहिर्वक्र आणि दुसरी बाजू ही अंतर्वक्र अशी आहे. त्यानंतर डायव्हर्जिंग लेन्सेसमध्ये पहा, डबल कॉन्केव मधला जो भाग आहे तो आतमध्ये झुकलेला आहे, अंतर्गोल आहे, त्याला म्हणून डबल कॉन्केव लेन्स असं म्हणतो. प्लॅनो कॉन्केवमध्ये एक बाजू प्लेन आहे आणि दुसरी ही कॉन्केव आहे. आणि डायव्हर्जिंग मिनिस्कसमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये एक बाजू फुगीर आणि एक बाजू अंतर्गोल दिसते. त्याच्यात कॉन्केव लेन्स पहा, बाय कॉन्केव लेन्स, प्लॅनो कॉन्केव लेन्स and negative meniscus. These are the three types which are seen in the first slide. See next concept related to the lens. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भिंगाच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे पहा, सेंटर ऑफ कर्वेचर. इट इज डिनोटेड बाय द कॅपिटल C. त्याला आपण वक्रता केंद्र असे म्हणतो. The center of the sphere whose parts form surfaces of the lens are called centers of curvature of the lens. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, सेंटर ऑफ स्पेअर म्हणजे ज्या गोलाचा जो सेंटर आहे की ज्या गोलापासून आपण भिंग तयार केलेला आहे, लेन्स तयार केलेला आहे, त्या गोलाच्या सेंटरला केंद्राला आपण सेंटर ऑफ कर्वेचर असे म्हणतो. The centers of sphere whose part forms surfaces of the lens are called center of curvature of lens and it is denoted by capital C. Then radius of curvature, it is denoted by capital R. The radii R1 and R2 of the sphere whose part form the surfaces of lens are called radii of curvature of lens. म्हणजेच ज्या गोलाची त्रिज्या, ज्या गोलापासून आपण भिंग बनवलेला आहे त्या गोलाच्या त्रिज्येला आपण रॅडियस ऑफ कर्वेचर म्हणजेच वक्रता त्रिज्या असे म्हणतो. तिसरा आहे पहा, प्रिन्सिपल ॲक्सिस. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्सेस. म्हणजेच पहा, त्याला आपण मुख्य अक्ष असे म्हणतो की मुख्य अक्ष हा भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा असते.
इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्वेचर, म्हणजे दोन्ही स्पेअरच्या दोन्ही गोलाच्या ज्या सेंटरमधून जाणारी जी लाईन असते त्याला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला त्या कन्सेप्ट दिसून येतील. C1 अँड C2 आर द सेंटर ऑफ कर्वेचर, की हा स्पेअर आहे आणि ह्या स्पेअरचा जो सेंटर आहे की त्या स्पेअरचा काही भाग हा लेन्स बनलेला आहे त्याला आपण सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणायचं. सेकंड वन द रेडियस. पहा, ह्या स्पेअरची जी रेडियस आहे R1 आणि इकडची R2 ह्याला आपण रेडियस ऑफ कर्वेचर म्हणायचं. अँड दिस इज द इमॅजिनरी लाईन विच पासिंग थ्रू द बोथ सेंटर ऑफ कर्वेचर C1 अँड C2 आर कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. Then see optical center O. The point inside the lens on the spherical axis through which light rays pass without changing their path is called optical center of lens. Optical center म्हणजे असा पॉइंट की जो प्रिन्सिपल ॲक्सिस वरती असतो आणि त्याच्यामधून ज्यावेळेस लाईट रेज पास होतात त्या लाईट रेज त्यांची डायरेक्शन बदलत नाही आणि तो पॉइंट हा लेन्सच्या आतमध्ये असतो त्याला आपण ऑप्टिकल सेंटर असे म्हणतो. द पॉइंट इनसाइड अ लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस थ्रू विच लाईट रेज पास विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड ऑप्टिकल सेंटर. म्हणजेच प्रकाशीय केंद्र, की ज्या प्रकाशीय केंद्र हा भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही त्याला आपण प्रकाशीय केंद्र म्हणजेच ऑप्टिकल सेंटर म्हणतो. अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल O. प्रिन्सिपल फोकस, it is denoted by capital F. When light rays parallel to the principal axis are inside on the convex lens, they incident on the convex lens, they converge to the point on the principal axis. This point is called the principal focus of the lens. Means what? The line which meet at one point after refraction and that point which are on the principal axis is called प्रिन्सिपल फोकस. असा बिंदू की ज्या वेळेस रिफ्रॅक्शन झालेलं आहे त्यावेळेस सगळेच रेज एकत्र येतात त्या बिंदूला आपण प्रिन्सिपल फोकस म्हणजेच मुख्य नाभी असे म्हणतो. फोकल लेंथ म्हणजेच नाभी अंतर ही स्मॉल f ने डिनोट केली जाते. द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ लेन्स इज कॉल्ड फोकल लेंथ. भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील जे अंतर असतं त्याला नाभी अंतर असे म्हणतात. द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड प्रिन्सिपल फोकस ऑफ द लेन्स इज कॉल्ड फोकल लेंथ. आफ्टर दॅट स्टुडंट, फ्रॉम दिस डाटा वी हॅव टू सॉल्व द MCQs. The centers of the sphere whose parts form surfaces of lens are called as, option is center of curvature of lenses, radius of curvature, diameter of curvature, and none of these. We know the center of the sphere whose part forms surfaces of lens is called center of curvature of the lens. So option number A is correct. Next, the radius of sphere whose parts form surfaces of the lens are called as, option is center of curvature of the lenses, radius of curvature, diameter of curvature, and none of these. Student, we know the radius of sphere whose part form the surfaces of lenses are called as radius of curvature. Then next student, see, we see that some types of convergence and divergence. See, here is a diagram and we know firstly convex lens, when the light rays are parallel and they refract, they meet at one point. So see, they meet at one point and this lens is focal length. Okay, this is a convex lens, and when convex lens parallel line passing and refraction occur, they goes away from each other. So here is a diverging lens and convex lens is a converging lens. एकत्र येतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ज्यावेळेस आपण बहिर्वक्र भिंग घेतो त्याचं रिफ्रॅक्शन झाले की रेज एकत्र येतात आणि आंतरवक्रामध्ये ते रेज एकमेकांपासून लांब जातात. याचा अर्थ बहिर्वक्र भिंग हे कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे की ज्याला आपण कॉन्व्हर्जिंग अँड डायव्हर्जिंग लेन्स. पहा, कॉन्व्हर्जन्स अँड डायव्हर्जन्स लेन्स.
कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला कॉन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणतात. लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस फॉलिंग ऑन द कॉन्व्हेक्स लेन्स कम टुगेदर, that is at focus at a point on the principal axis. So this type of lens is called as converging lens. विद्यार्थी मित्रांनो, अंतर जे बहिर्वक्रभिंग आहे त्याला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणतो, कारण त्याच्यामधून ज्यावेळेस रेज पास होतात त्यांचं रिफ्रॅक्शन होतं त्यावेळेस ते रिफ्रॅक्टेड झालेले रेज हे सगळे एका बिंदूमध्ये एकत्र येतात, ते कम टुगेदर. सो दिस लेन्स इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्जिंग लेन्स. The next is concave lens is called as diverging lens because the rays traveling parallel to the principal axis on for concave lens diverge after refraction in such a way that they appear to be coming out of a point on the principal axis. कॉन्केव्ह लेन्समधून ज्यावेळेस रेज पास होतात त्यांचं रिफ्रॅक्शन होतं त्यावेळेस रिफ्रॅक्टेड रे हे एकमेकांपासून लांब जातात, ते एका बिंदूत आल्यासारखे वाटतात पण ते एकत्र येत नाहीत. सो त्यांना आपण डायव्हर्जिंग लेन्स असे म्हणतो. आता ह्याच्यावर आधारित पहा क्वेश्चन्स. डॉट डॉट लेन्सेस आर कॉल्ड ॲज फोकसिंग और कॉन्व्हर्जिंग लेन्स. ऑप्शन इज कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स and none of these. So option number B is correct. Convex lenses are called as focusing or converging lenses. After that, dot dot lenses are called as diverging lenses. Option is concave, B convex, C concave convex and D none of these. So option number A is correct. Concave lenses are called as diverging lenses. Next, students, see the rules for drawing ray diagram of image by the convex lens. There are the 3 rules which are very important to draw the ray diagram, and after that from the ray diagram we can give the information about the position of image, nature of image and the size of image. So see the first rule. When incident ray is parallel to the principal axis, the refracted ray passes through the principal focus. What is the rule? When incident ray are passing through the parallel to the principal axis, refracted ray passing through the principal focus. This F is a principal focus, and when this principal axis incident ray parallel and after refraction they passes to the principal focus. Okay, see next rule. When the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. So this is the incident ray and this is passing through the F1. F1 here is a point on the principal axis. So when they passes through the principal focus and after refraction they parallel to the principal axis. Refracted ray are parallel to the principal axis. This is a second rule. And next one, see, when the incident ray passes through the optical center of lens, it passes without changing its direction. This is the incident ray and here this cross point is the optical center O. So when these incident ray are passing through the optical center, they does not change their direction. So the path is a straight line, means refraction is not done in the point. पहा विद्यार्थी मित्रांनो, बहिर्गोल पिंगलाद्वारे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या काढण्यासाठी 3 नियम आवश्यक असतात. पहिला नियम, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. दुसरा, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. आणि तिसरा आहे, जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. हे 3 नियम वापरून आपण रे डायग्राम काढणार आहोत. पहा ह्याच्या आधारित प्रश्न. व्हेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, द रिफ्रॅक्टेड रे डॉट. ऑप्शन इज passes through the principal focus, is parallel to the principal axis, it passes without changing its direction, or none of these.
When the incident ray is parallel to the principal axis, refracted ray passes through the principal focus. And next, when the incident ray passes through the principal focus, the refracted ray is dot dot. Option passes through the principal focus, is parallel to the principal axis, it passes without changing its direction, and none of these. When the incident ray passes through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. And when the incident ray passes through the optical center of the lens, then option passes through the principal focus, is parallel to the principal axis, it passes without changing its direction, and none of these. विद्यार्थी मित्रांनो, when the incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing its direction. That is rule number 3. So we have to understood the 3 rules. After that, by using this rule, we have to draw some ray diagram. Here is the different position, student. These red arrow indicate the object. Red arrow indicate the object. So here is a left side red arrow is a object. So this, when we put this object at a different position, we have to get the image at a different position. Their nature are different. So from this diagram we have to understood how the image form. First one, student understood this diagram. This is a convex lens. These lines which are passing through the optical center O is a principal axis. These F1, F2, 2F1 and 2F2 are the principal focus. So, and these lines are the incident ray. When this incident ray are parallel to the principal axis, after refraction, refracted ray passes through the principal focus. When we put the object at infinity, these rays are coming from the object, they passes the convex lens and they refract and meet at a principal focus F2. Means what? Means when object put at the infinity, we get the image at F2. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू ही जर का अनंत अंतरावर ठेवली तर आपल्याला तिची प्रतिमा ही नाभी F2 वरती मिळते आणि ती एकदम छोट्याशा बिंदूमध्ये मिळते, म्हणजे खूप लहान बिंदू स्वरूपात मिळते. ती वास्तव असते व उलट असते, म्हणजे रियल अँड इन्व्हर्टेड. देन सेकंड पॉइंट, जर आपण ऑब्जेक्ट हा 2F1 च्या पलीकडे म्हणजे बियॉन्ड 2F1 ठेवला तर इथून जाताना पहिला नियम वापरून इन्सिडेंट रेज आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, इट पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस मधून जातो. आणि तिसरा नियम वापरताना इफ द इन्सिडेंट रे आर पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर, इट डज नॉट चेंज देअर डायरेक्शन, दे गोज इन द स्ट्रेट लाइन अँड दिस क्रॉस सेक्शन पॉइंट, at that point image are given. So student, when object are kept at beyond 2F1, we get the image in between F2 and 2F2. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर का वस्तू ही 2F1 च्या पलीकडे ठेवली आणि आपण रे डायग्रामच्या जे नियम आहेत त्यांचा उपयोग केला की जर का पहिलं आपाती किरण हा जर का मुख्य अक्षाला समांतर असेल तर तो मुख्य नाभीतून जातो आणि तिसरा नियम, जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर तो दिशा बदलत नाही. या दोन्ही नियमांचा वापर केला आणि ज्या ठिकाणी हे दोन्ही रेज एकत्र येतात त्या ठिकाणी जर का पाहिलं तर आपल्याला इमेज मिळते, प्रतिमा मिळते आणि तो बिंदू हा F2 आणि 2F2च्या मध्ये असतो, इन बिटवीन F2 अँड 2F2. पण ही जी इमेज मिळते ती आपल्याला उलटी इमेज मिळते, म्हणजेच तिचं नेचर, तिचं स्वरूप जे आहे ते वास्तव व उलट असं असतं. दॅट इज रिअल अँड इन्व्हर्टेड. सो पोझिशन ऑफ इमेज इन बिटवीन F2 अँड 2F2. थर्ड पॉइंट, व्हेन द ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट द 2F1, ज्यावेळेस आपण वस्तू ही 2F1 वरती ठेवतो त्यावेळेस आपण परत तेच नियम वापरणार आहेत, पॅरलल अँड पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर, ज्या ठिकाणी ते एकत्र येतात
तो बिंदू हा 2F1 असतो. पहा 2F2 वरती आपल्याला भेटतं. पण तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ऑब्जेक्ट हा सरळ आहे, हे टोक वरती आहे, ते इकडे आपल्याला खाली दिसतंय, म्हणजेच इमेज आपल्याला काय भेटते, उलटी दिसते. बट द हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड इमेज आर सेम, मीन्स व्हॉट, आकाराने समान आहेत पण वास्तव उलट म्हणजेच रिअल अँड इन्व्हर्टेड आहेत. आता तिसरा पॉईंट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ऑब्जेक्ट हा दोन बिंदूंच्या मध्ये आहे, 2F1 अँड F2. सो when the object are kept in between 2F1 and F2, the image are formed at beyond 2F2. beyond 2F2, 2F2 च्या पलीकडे आपल्याला इमेज मिळते. पहा तिची जी आकार आहे, इमेज जी आहे आपल्याला ती ऑब्जेक्टपेक्षा मोठी आहे, म्हणजे मॅग्निफाईड इमेज मिळते. बट रिअल अँड इन्व्हर्टेड आहे तशीच मिळते, फक्त ती उलटी मिळते, रिअल अँड इन्व्हर्टेड. आणि नेक्स्ट पहा, आपण जर का ऑब्जेक्ट हा नाभी F1 वरती म्हणजेच फोकस पॉईंट प्रिन्सिपल फोकस F1 वरती ठेवला आणि परत त्याच नियमांचा वापर केला तर आपल्याला ती इमेज ही अनंत अंतरावरती मिळते, म्हणजे ॲट इन्फिनिटीवरती ती इमेज मिळते आणि ती खूप मोठी इमेज मिळते. पहा ती पण रिअल अँड इन्व्हर्टेड असणारी. पण आपण जर का हा ऑब्जेक्ट खूप जवळ ठेवला, ऑप्टिकल सेंटर आणि F1च्या मध्ये ठेवला तर आपल्या लक्षात येईल की हे रेज आपण कितीही पुढे ड्रॉ करत गेलो तरीसुद्धा ते एकत्र येत नाहीत. पण आपण तेच रे बॅकवर्ड जर का केले ड्रॉ तर आपल्या लक्षात येईल ते एका बिंदूत छेदतात आणि तिथे आपल्याला इमेज मिळते, असा भास होतो. आणि भास होतो हे ॲक्च्युअली इमेज नसते आणि म्हणून त्याला आपण व्हर्च्युअल इमेज म्हणजेच आभासी प्रतिमा असे म्हणतो. पण विद्यार्थी मित्रांनो, ही जी इमेज आपल्याला मिळणार आहे ती सरळ आहे, म्हणून त्याला आपण इरेक्ट इमेज असं म्हणतो, इरेक्ट इमेज. सो see, this chart is very important. Image formed by the convex lenses. When object at infinity, we have to get the position of image at the focus F2. Its size is point image, nature real and inverted. When object put at the beyond 2F1, image formed between F2 and 2F2. It is smaller and real and inverted. When we put the object at 2F1, we get the image at 2F2. Same size but real and inverted. After that, when we put the object in between F1 and 2F1, we get the image beyond 2F2. Size larger, real and inverted. When we put the object at focus F1, we get the image at infinity, very large size but real and inverted. And after the last point is when object at F1 and 0 on the same side of the lens. Student, remember only the object at put on F1 and optical center, that time the side of the image changes. It is on the same side of the lens as the object. It is very large, virtual and erect. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर का पाहिलं तर इथं प्रत्येक वेळेस ऑब्जेक्टच्या विरुद्ध दिशेला, लेन्सच्या विरुद्ध दिशेला ऑब्जेक्ट आणि इमेज आहे. फक्त शेवटच्याच पॉईंटला F1 आणि ऑब्जेक्ट ज्यावेळेस ऑप्टिकल सेंटरमध्ये पुट केलेला असतो त्यावेळेस मात्र ऑब्जेक्ट आणि इमेज ही एकाच बाजूला असते, ती सरळ आणि आभासी असते. बाकीच्या सगळ्या पॉईंटला ती रिअल आणि इन्व्हर्टेड आहे. पहा इथे तुमच्या लक्षात येईल व्हर्च्युअल साईड म्हणजे लेन्सच्याच ऑब्जेक्टच्याच साईडला जर इमेज असेल तर त्याला व्हर्च्युअल साईड म्हटलेलं आहे आणि अपोजिटला असेल तर रिअल म्हटलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल जर का आपण ज्या ज्या ठिकाणी ऑब्जेक्टचं डिस्टन्स पहा, ऑब्जेक्ट जसा जसा जवळ येतो तसे तसे इमेजची साईज वाढत जाते. द साईज ऑफ ऑब्जेक्ट और इमेज सीन, जसा जसा ऑब्जेक्ट जवळ येईल ब्लॅक कलरमधून तसं तसं इमेज वाढत जाते. वेन ऑप्टिकल सेंटर आणि इमेजच्या मध्ये येते त्यावेळेस मात्र ऑब्जेक्ट एकाच बाजूला येतोय. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपल्या लक्षात येईल वेन द ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी वी गेट द इमेज ॲट F2. ओके, अशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. So next point is remember image by the convex lens is real and inverted. convex lens पासून आपल्याला ज्या इमेज मिळतात त्या नेहमी रिअल आणि इन्व्हर्टेड असतात. फक्त एक एक्सेप्शन पॉईंट आहे की ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा आपण इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर आणि प्रिन्सिपल फोकस ज्यावेळेस ठेवतो तिथे आपल्याला ती मात्र व्हर्च्युअल आणि इरेक्ट, व्हर्च्युअल म्हणजे आभासी आणि इरेक्ट म्हणजे सरळ दिसते. बाकीच्या ठिकाणी ती रिअल आहे, जशी आहे तशीच भेटते, फक्त ती उलटी भेटते, इन्व्हर्टेड भेटते.
सेकंड पॉईंट, इमेज बाय द कॉन्केव लेन्स, ऑलवेज व्हर्च्युअल आणि इरेक्ट. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कॉन्केव लेन्सच्यामध्ये इमेज आपल्याला ही व्हर्च्युअल आणि इरेक्टच भेटते. आणि लास्ट पॉईंट, रेडियस ऑफ कर्वेचर. आपण जर का रेडियस ऑफ कर्वेचर पाहिलं तर आपल्याला 2 फोकल लेंथ, 2 इंटू फोकल लेंथ, आपण फोकल लेंथ आपल्याला भेटली असेल त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं 2 ने तर आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर मिळेल. रेडियस ऑफ कर्वेचर जर मिळालं आणि त्याला आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला फोकल लेंथ मिळू शकते. अशा पद्धतीने आपण रे डायग्रामचे पॉईंट्स घेतलेले आहेत. ह्याच्यावर आधारित आपण काही MCQ घेतलेले आहेत. पहा, फॉर कॉन्व्हेक्स लेन्स इफ द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी इमेज शुड बी. जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट जर का आपण इन्फिनिटीवर ठेवला तर आपल्याला इमेज कुठे मिळते? ॲट फोकस F2, इन बिटवीन F2 अँड 2F1, ॲट 2F2 अँड बियॉन्ड 2F2. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की आपल्याला इमेज ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीवर असेल तर इमेज ॲट फोकस F2 वर मिळतं. त्यानंतर फॉर ऑब्जेक्ट कॉन्व्हेक्स लेन्स इफ द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड 2F1 इमेज शुड बी. इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे? बिटवीन F2 अँड 2F2. ओके. नेक्स्ट सी, फॉर कॉन्व्हेक्स लेन्स इफ द ऑब्जेक्ट इज ॲट 2F1 द इमेज शुड बी. जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल आणि ऑब्जेक्ट जर का आपण 2F1 वरती ठेवलेला असेल तर इमेज आपल्याला कुठे मिळणार आहे? ॲट फोकस 2F2, बिटवीन F2 अँड 2F2, ॲट 2F2, बियॉन्ड 2F2. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इमेज ही ॲट 2F2 वरती मिळते. नेक्स्ट पॉईंट, फॉर कॉन्व्हेक्स लेन्स इफ द ऑब्जेक्ट इज बिटवीन F1 अँड 2F1 इमेज शुड बी ॲट फोकस F2, बिटवीन F2 अँड 2F2, ॲट 2F2, बियॉन्ड 2F2. तर आपण जर का ऑब्जेक्ट हा F1 आणि 2F1 वर ठेवलेला असेल तर इमेज आपल्याला बियॉन्ड 2F2 वरती मिळते, पलीकडे मिळते. नेक्स्ट सी, फॉर द कॉन्व्हेक्स लेन्स इफ द ऑब्जेक्ट इट हॅज फोकस F1 द इमेज शुड बी. जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल आणि ऑब्जेक्ट हा फोकस F1 वरती ठेवलेला असेल तर इमेज आपल्याला ॲट इन्फिनिटी वरती मिळते. सो ऑप्शन ॲट इन्फिनिटी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, फॉर द कॉन्व्हेक्स लेन्स इफ द ऑब्जेक्ट इज बिटवीन F1 अँड ऑप्टिकल सेंटर O द इमेज शुड बी इन्फिनिटी, बिटवीन F1 अँड 2F2, at 2F2 and at the back side of object. So answer is, when object is at F1 and optical center, then image should be at the back side of the object. Remember. Next, very important, if the image of object formed by the convex lens is erect and virtual. Image formed by the object is erect and virtual, the position of object is at infinity, between F1 and 2F1, at 2F1 and between optical center O and F1. So student, remember only the point between FO, optical center, and F1 are the point where image get erect and virtual. So option D is the correct answer. Next, if the size of image is same that of the object, then the object is placed dot dot at the infinity, between F1 and 2F1, at 2F1 and between optical center O and F1. When size of image is same, at only one point the size of image and object are same, and that point is at 2F1. That point is at 2F1 when object is kept, then image is formed at 2F2 and the same size image to that object. So remember that point. These 2 points are very important. The nature of image only virtual at the when object is between optical center and F1. Okay, so remember. Thank you student. I hope you understood. In the next session we see the next part. Thank you.